नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा जो हा व्हिडिओ आहे हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सीसीआय खरेदीमुळे कापसाच्या भावापर्यंत कितीपर्यंत चढ-उतार होऊ शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन आला असेल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत देशामध्ये सीसीआयने 88 लाख गाठीची खरेदी केली, त्यापैकी 39 लाख गाठी कापूस महाराष्ट्रात खरेदी झाला। कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्च कापूस खरेदी करत असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। खुल्या बाजारात कापसाचा भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे। बाजारात येणाऱ्या कापसांपैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहेत। सीसीआय खरेदी जास्त झाल्याने काही भागात कापूस साठवण्याची समस्या होती, त्यामुळे काही भागात कापूस खरेदी बंद करण्यात आली होती, पण आता खरेदी पुन्हा सुरू आहे असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सीसीआय कापूस खरेदी 15 मार्च पर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे। सीसीआयच्या निकषात बसणारा कापूस येईपर्यंत खरेदी सुरू राहील। कापसाची आवक नसल्यास खरेदी हळूहळू थांबवण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सीसीआय आतापर्यंत 87 लाख गाठी कापसाची खरेदी केली। मागील संपूर्ण हंगामात जवळपास 33 लाख गाठी कापसाची खरेदी झाली होती। मागील हंगामात अनेक दिवस खुल्या बाजारात हमी भावाच्या दरम्यान कापसाला भाव होता, त्यामुळे सीसीआयला कमी कापूस मिळाला। मात्र यंदा सुरुवातीपासूनच कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी आहे, त्यामुळे शेतकरी सीसीआयला कापूस घालत आहेत। परिणामी सीसीआय खरेदी वाढली आहे। सध्या बाजारात येणारा जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे, तर खाजगी व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात कापूस मिळत आहे। देशातील कापूस आवक मागील 2 आठवड्यापासून 1.5 लाख गाठीपेक्षा कमी आहे। कापूस आवक 1,30,000 गाठीच्या दरम्यान दिसत आहे। त्यापैकी महाराष्ट्राची आवक सर्वाधिक आहे। महाराष्ट्रात मागील आठवड्याभरात दिवसाला 45 ते 50 हजार गाठीच्या दरम्यान कापूस बाजारात विक्रीसाठी आला होता। त्यानंतर गुजरातमध्ये आवक आहे। तेलंगणासह दक्षिण भारतातील कापसाची आवक कमी झाली, त्यामुळे सीसीआय येथील खरेदीही कमी झाली आहे। महाराष्ट्रातील आवक जास्त असल्याने सीसीआयची खरेदी जास्त होत आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत सीसीआयने 39 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे। आतापर्यंत सीसीआयने 87 लाख गाठीची खरेदी केली, त्यापैकी 39 लाख गाठी कापूस महाराष्ट्रातून खरेदी झाला। कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्च पर्यंत कापसाची खरेदी करेल असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तर हे होती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।